विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन आणि मॅटर हा टॉपिक म्हटलं की पहिल्यांदा करायचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सांगायचं राहूनच गेलं. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा बाळांनो, लक्षात घ्या आणि ऍप्लिकेशन वरचे फ्री व्हिडिओ नक्की बघा. नक्की नक्की बघा. आणि ऍप्लिकेशन वर अजून अनाऊन्स केलं नाहीये मी, पण सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्याच्या किमती मी कमी केलेत, खूप कमी केलेत. थोड्या दिवसासाठी तो डिस्काउंट आहे. अनाउन्समेंट मी नक्की करेन नंतर बरं का. आता ऐका. हा टॉपिक म्हटलं की पहिल्यांदा करायचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पहिल्यांदा करायचा आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काय करायचं या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये? त्याची डायग्राम पहिल्यांदा करायची. ओके. एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करायचा. 4 मार्काला येऊ शकतं. हे झालं. पहिला प्रश्न फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट झाला की डायग्राम प्लस एक्सप्लेनेशन झालं, की दुसरं करायचं आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन लिहायला जमलं पाहिजे. वर्क फंक्शनचा फॉर्म्युला आला पाहिजे. त्यातल्या प्रत्येक युनिट, प्रत्येक जी टर्म आहे त्याचे युनिट कन्व्हर्जन सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. बरोबर आहे? काय सांगा आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन की हाल्फ एमव्ही स्क्वेअर मॅक्स इक्वल्स टू एनर्जी ऑफ द फोटॉन मायनस वर्क फंक्शन. अरे पण म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला सी अपॉन लॅम्बडा आहे. फाय नॉट म्हणजे वर्क फंक्शन त्याचा फॉर्म्युला एच इंटू म्यू नॉट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किंवा एच सी अपॉन लॅम्बडा नॉट. कायनेटिक एनर्जी. अरे पण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगू का तुम्हाला? इकडे लक्ष द्या. तर कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल आहे. मग जर मला स्टॉपिंग पोटेन्शियल काढायचा असेल तर मी काय करतोय बघा, नीट लक्ष द्या. मला स्टॉपिंग पोटेन्शियल काढायचं असेल तर इंटू ई अपॉन ई करतोय. न्यूमरेटरचं एम डिनॉमिनेटर मध्ये करतोय आणि हे मला मिळालं स्टॉपिंग पोटेन्शियलचा फॉर्म्युला. अरे स्कोर बुस्टर आहे का? एक पीवायक्यूचं जुनं बुक आहे का? कारण मी तुम्हाला सांगतो जुनं का म्हणतोय? कारण फिजिक्समध्ये जुने पीवायक्यू पण येतात बरं का. केमिस्ट्रीमध्ये मात्र तसं नाही हां. 2021 नंतरचेच प्रश्न येणार. पुस्तकातलेच येणार. 21 ला सिलेबस बदलला होता, पण फिजिक्सचं तसं नाहीये. फिजिक्सला क्वेश्चन बाहेरचे येतात बरं का. मग हा प्रश्न बाहेरचा नाहीये, यातलाच आहे की, पण विचारलाय. बरं. आता त्याच्यानंतर काय-काय झालं आपलं? फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट कंप्लीट केला तुम्ही. आइन्स्टाईन्स इक्वेशन, त्याची प्रत्येक टर्म्स. तर नंतर लिहायचं आहे मला, तर फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट मध्येच ना मला पाहिजेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. ओके. काय आहेत माहिती आहे का? की जो इलेक्ट्रॉन बाहेर पडतो, त्याची कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे इन्सिडेंट लाईटच्या. पण किती इलेक्ट्रॉन बाहेर पडणार हे इंटेन्सिटीवर डिपेंड आहे. फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नाहीये. इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. लाईट पडली ठराविक इंटेन्सिटीची किंवा ठराविक फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेली लाईट इन्सिडेंट झाली, की फोटो इलेक्ट्रॉन इमिट होतातच, लक्षात घ्या. बरं, आता एवढं झालं आपलं. टॉपिकच संपत आला. हो, टॉपिकच संपत आलेला आहे. आता एवढं सिम्पल झालं, की काही जरी झालं तरी तुम्हाला या टॉपिक मधले ग्राफ करायचे. ओके, ग्राफ आहे त्याच्यात बरं का, लक्षात घ्या बाळांनो. ग्राफ आहेत. बरं हे सगळं झालं. आता काय करायचं सांगतो. आता एक नंबर काम आहे. डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. अरे इतकं सोपं आहे ते. आपल्याला मास एनर्जी माहित आहे. E इक्वॉल्स टू एमसी स्क्वेअर. प्लँक्स क्वांटम थेअरीनुसार E इक्वॉल्स टू एचसी अपॉन लॅम्बडा. म्हणजे मला मिळालं एमसी स्क्वेअर इक्वल्स टू एचसी अपॉन लॅम्बडा. हा सी याला कॅन्सल होणार. लॅम्बडा इकडे येऊ दे. दॅट इक्वल्स टू एच अपॉन एम इंटू सी. सी म्हणजे व्ही रे. ओके. हे झाले डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचा फॉर्म्युला. पण एच म्हणजे मोमेंटम आहे ना. सॉरी मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे मोमेंटम आहे ना, लक्षात घ्या. म्हणजे हा पण फॉर्म्युला आहे. बरं सगळ्यात इम्पोर्टंट हा सुद्धा फॉर्म्युला आहे. ट्वाइस एम इंटू कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी पण व्हॅल्यू पुट करू शकतो इथं मी ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. मग इलेक्ट्रॉनसाठी सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तर 12.28 अपॉन रूट व्ही नॉट येते. कुणाची व्हॅल्यू? लॅम्बडाची. मध्ये. लॅम्बडाची व्हॅल्यू मग 1.228 पण येते रूटमध्ये. ती येते नॅनोमीटरमध्ये. आलं का ध्यानात तुमच्या? आता सांगतो, लक्ष द्या. मी तुमच्यासाठी काय करतोय बघा, की मी तुमच्यासाठी टेक्स्टबुक ओपन करतोय. ओके. आपलं की नाही 12चं टेक्स्टबुक ओपन करा आणि 12च्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला ड्युअल नेचर हा टॉपिक पाहिजे बरं का. ड्युअल नेचर, ओके. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ईएमआय आणि एसी पण द्यायचे बरं का आपल्याला. आपलं नेक्स्ट टार्गेट ईएमआय एसीच ठेवलं पाहिजे. ईएमआय आणि एसी हे लक्षात घ्या. ईएमआय आणि एसी. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला खूप नंतर आपल्याला ड्युअल नेचर आहे. ओके, ओके, ओके. ड्युअल नेचर. आता मी तुम्हाला एवढं काय दाखवायला लागलो इथं समजून घ्या बरं का. आता मुलांना वाटतं, काही मुलं कमेंट करतात बरं का, की काय चाललंय, काय चाललंय. परवा मी एका ह्याच्यावर टाइप करत होतो बरं का. असू दे, असू दे. लक्षात घ्या, काही हरकत नाही. मला न्यूमेरिकल दाखवायचं काम ते इम्पोर्टंट आहे. बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगतो
आता मी तुमचा वेळ पण घेणार आहे. तुम्हाला वाचायचंय, सोडवून दिलेलं बघायचंय आणि मग माझं पडतंय का तुम्हाला बघायचंय. माझं म्हणणं एकच आहे, की रोटेशनल डायनामिक्सचे न्यूमेरिकल्स इतके बेकार सोडवून दिलेत ना टेक्स्टबुकमध्ये, किती मुलांचा कॉन्फिडन्स गेलाय. आता हे न्यूमेरिकल बघा. मी 1 मिनिटाचा ब्रेक घेतोय. इथं वाचतोय मी. Calculate the de Broglie's wavelength of an electron moving with kinetic energy दिले. Passing through a circular hole of diameter 1 नाही 2 angstrom दिले. काय-काय केलं त्यांनी? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वापरलाय. त्याच्यावरून व्हेलॉसिटी काढली. बापरे! स्क्वेअर रूट काढलंय. बरं. त्यानंतर मोमेंटम काढलंय बघा. नीट बघा. मोमेंटम काढलंय त्यांनी. हां, इथं मोमेंटम काढलंय. मोमेंटम वरून मग डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला वापरलाय. आता माझं ऐकायचं. बघा मी तुम्हाला करून दाखवतोय. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जी दिली 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल करण्यासाठी यानं मल्टिप्लाय करावं लागतं. हे ईच व्हॅल्यू असते 1.6. अरे वाह! अरे वाह! इंटू व्ही नॉट याला हे कॅन्सल होणार. त्यामुळे स्टॉपिंग पोटेन्शियल 100 व्होल्ट आलं. म्हणजे कायनेटिक एनर्जीची जी इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये व्हॅल्यू दिलेली असते, तेच असतं स्टॉपिंग पोटेन्शियल. मग लॅम्बडाचा मगाचा फॉर्म्युला आठवायचा 12.28 रूटमध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल अँगस्ट्रॉममध्ये येणार. अँगस्ट्रॉममध्ये पाहिजे. आता मला सांगा, ही व्ही नॉट आहे ना स्टॉपिंग पोटेन्शियल. मग 12.28 किती आहे स्टॉपिंग पोटेन्शियल 100. आता ऐका माझं 100चं स्क्वेअर रूट 10 येणार. 12 पॉइंट इकडे येणार आणि आन्सर आलं की. आता माझं पटलं का बघा, की आपल्या फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये आपण या टाइपनं पुस्तकातले सगळे प्रॉब्लेम ईझी करून दाखवलेत. लक्षात घ्या बरं का, ईझी. आणि हे ईझीच आहे. पण पुस्तकात प्रॉब्लेम होतोय. आता मी तुम्हाला सांगतो. आता नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे बरं का. नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की ह्यातले सगळे न्यूमेरिकल सोपे आहेत रे हे. हे डॅव्हिसन आणि जर्मर एक्सपेरिमेंटची डायग्राम करा बरं का. फक्त डायग्राम करा. करा. आतापर्यंत कधी आला नाही. दरवर्षी भीती वाटते. आला तर काय निदान डायग्राम तर करा. डायग्राम तरी करा. ओके. हां, ठीक आहे. ओके. काय दिलंय ते बघा. हं. टॉपिक पोटेन्शियल 120 व्होल्ट दिलंय. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. लॅम्बडा अपॉन 1.228 अपॉन रूट व्ही. 1.228 म्हणलंय म्हणजे नॅनोमीटरमध्ये. ओहो. 1.228 म्हणलंय म्हणजे नॅनोमीटरमध्ये असणार लक्षात घ्या. अरे पण रूट रूट 120 कसं काढणार? रूट 120. रूट 120 लॉग टेबल. लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूटचं कॉलम असतं. ते बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा असतं लक्षात घ्या. स्क्वेअर रूटच्या कॉलममध्ये जायचं. ओके. 120 नाही तर 100 पर्यंतच आहेत. ते तर 120 आहे. मग तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला 120चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. तुम्ही याला 100 न डिव्हाईड करा, 100 न मल्टिप्लाय करा. 100 न डिव्हाईड केलं की 1.2 होतील. 0 दिला तर नाही चालतो. इंटू 100. तर या 100चं स्क्वेअर रूट 10 येणार आहे आणि 1.2चं स्क्वेअर रूट बघायचं. 1 टू 10 मध्ये 1.2चा 0 बघायचा. 1.095 या 10 याला मल्टिप्लाय करा 10.95 येणार आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. बरं आता लक्षात घ्या. मी काय सांगतो ते बघा. मग आता हा जो टॉपिक आहे ड्युअल नेचर यात डेरिव्हेशन ऑलमोस्ट नाहीये. डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट आहे त्याची फक्त डायग्राम काढा. तो का विचारला जात नाही? कारण मला माहिती आहे जर मी पेपर सेटर असेल, एक तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, आइन्स्टाईन ते विचारा, नाहीतर डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ विचारा. टॉपिक ऑलरेडी छोटा आहे. त्यामुळे न्यूमेरिकल आलं तर आपला जरा गोंधळ होतोय ना. तर न्यूमेरिकल्स करा. करा सोपे आहेत. यात जास्त फॉर्म्युले नाहीच आहेत. आणि पहिला सांगतो वर्क फंक्शनचा प्रश्न नीट करा बरं का बाळांनो. वर्क फंक्शन दॅट इक्वल्स टू एच इंटू म्यू नॉट. जर वर्क फंक्शन दिलं तर तुम्हाला ते इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये देतील. त्याला 1.6 इंटू 10⁻19 ने मल्टिप्लाय करायचं, जूलमध्ये कन्व्हर्ट होईल. हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल करायचंय, मल्टिप्लाय करा. पण जूलचं इलेक्ट्रॉन व्होल्ट करायचंय, डिव्हाइड करायचंय. हे लक्षात घ्या. पण ड्युअल नेचर पण काही अवघड नाहीये. ऑल द बेस्ट.